हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं माझ्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा ब्लॉग देखील खूपच छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे। त्याच्यात ओवा क्रश करून टाकलाय आणि आता हे कोथिंबीर, लसण, मिरची, जिरे, ओवा मिक्सरला लावून कोथिंबीर बारीक कापून ह्याच्यात टाकणार आहे। बटाटे आपले स्वच्छ धुवून घेऊ का बटाटे? नाही, छलके काढायचे त्याचे। कशाचे भजे आहेत? पालकाचे, बटाट्याचे आणि मिरचीचे। आणि आमच्या पोराला जर खाऊ वाटले कांद्याचे तर ते पण एक प्लेट निघणार आहे। खुश, लगेच खुश आहे। किती खुश झाले तू लगेच। 7 मिरची घेतलेल्या, खूप तिखट मिरची आहेत। तुम्हाला जर जास्त नको असेल मनकी कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी इथे हिरवीगार, त्यानंतर मस्त मिरची आणि लसूण घेतलेला आहे। तर इथे लसूण घातलेला आहे खूप सारा, त्यानंतर घालायची आहे जिरी आणि ओवा। इथे पिठामध्ये छान हिरवी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे बारीक, खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये घालत आहे ओवा, भरपूर घालायचा ओवा, टेस्ट छान येते ओवा आणि जिरेमुळे। तर इथे छान बारीक पेस्ट करून घेतली आहे मिक्सरला, पाहू शकता ओवा देखील खूप छान बारीक झालेला। गोड चटणी बनवत आहे, नंतर घालते त्याच्यामध्ये थोडीशी चिंच पण घालत आहे, थोडीशी घालायची आहे चवीला। उकळी आलेले आहे, गूळ घालून घेऊ आवडीप्रमाणे, म्हणजे गोड जास्त कमी जास्त होत असेल, हवं असेल त्याप्रमाणे गूळ घेऊ शकता। छान गूळ वितळून घ्यायचा आहे। थांबा घ्यायची का खाली। तर इथे बटाटे भजी बनवण्यासाठी आपल्याला बटाट्याचे ते छान काप करून घ्यायचे आहेत, सर्कल प्रमाणे छान पातळ करायचे आहेत, त्यामुळे भजी छान क्रिस्पी होतात। त्यानंतर छान स्वच्छ हिरवी मिरची घेतली आहे मिरची भजी बनवण्यासाठी, आणि इथे छान अखंड पालक घेतला आहे पालक भजी बनवण्यासाठी। तर अशा पद्धतीने सर्व बटाटे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर छान गुळ वितळून आलेला आहे, याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर घालत आहे, तुम्हाला नको असेल ऑप्शनल आहे। त्यानंतर हे कॉर्नफ्लावर आहे, छान थोडंसं पाणी घालून घेतलं आहे, उकळी आली की घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि असं छान चमच्याने हलवून घ्यायचं। बघू शकता गोड चटणी आपली झालेली आहे, थोडीशी उकळी आली की गॅस बंद करायचा, कारण घट्ट होते। बघू शकता चटणी टेक्स्चर बघू शकता किती छान झालेलं आहे। तर इथे जिरी आणि मोहरी आपण बारीक पेस्ट, हिरवी मिरची, लसूण काढलं होतं ते घालून घेतलं, त्यानंतर हिरवी कोथिंबीर, मीठ, हळद आणि छान ओवा, जिरी, आणखी वरतून थोडी क्रश करून टाकायची थोडीशी, आणि किंचित सोडा टाकला तरी चालेल, नको असला तर नाही घातला तरी चालेल, कारण आपण घरीच बनवतो, घरी कसे पण झाले भजे तरी चालतात। छान मिक्स करून घ्यायचं। आता पाहू शकता, तर पाहू शकता असं बनवायचं आहे, छान आपल्याला पातळ करायचं, जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो पातळ करून। आता तर छान हे पातळ बनवायचं आहे, कारण भजी छान होतात आपली, आणि मस्त ते पीठ देखील बटाट्याला बसलं जातं। हे अलगद सोडायचं आहे, तेल गरम झालेलं आहे त्यामुळे उडू शकतं अंगावरती। मंद आचेवर ठेवलं फुगणार कसे छान पाहू शकता, खूप छान झालेले आहेत। कसे पाहिजेत अजून हे असं पातळ पीठ असतं नंतर हो किती फुगलं आहे का, खूपच छान झाले तरी मस्त बाहेर असतं तसे। तर पाहू शकताय पालक भजी इथे लांब धर तुझा मोबाईल बघ। तर छान पालक घेतलेला आहे अखंड पीठ लावून मस्त, आणि अलगद सोडायचं आहे। तर पाहू शकताय पालक भजी देखील खूपच छान टम फुगले आहेत। इथे पाहू शकताय मस्त आपली बटाटा भजी झालेली आहेत। अशाच प्रकारे आपण दुसरे देखील भजे छान फ्राय करणार आहेत। दोन्ही बाजूनी छान मस्त आपल्याला फ्राय करायचे आहेत। खूप छान झालेले आहेत भजे।
बटाटा भजी, त्यानंतर छान पालक भजी, हे पण पालक भजी छान, त्यानंतर मस्त हिरवी मिरची भजी, त्यानंतर इथे गोड चटणी, खूप छान टेक्स्चर आलेलं पाहू शकता. त्यानंतर आहे तिखट चटणी. आता मी टेस्ट करतो. तर या गरमागरम भजे खायला मस्त झालेले आहेत, एकदम क्रिस्पी भजे. तर आता मी टेस्ट करते. इथे तिखट चटणी सोबत मस्त झालं, गरम आहे, छान राहतं. त्यानंतर इथे पालक भजी मस्त गरम गरम सासूबाईंनी बनवलेले आहेत खास सुनेसाठी. मस्त पालक भजी, मिरची भजी, बटाटा भजी तुम्हाला शेअर केलेलंच आहे. तर कसे वाटले? खरं तर मिस्टरांसाठी बनवलेले आहेत, पण हे माझ्यासाठी पण तर कशी वाटली भजी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडले असेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन आहात, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, वेळात वेळ काढून त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद.